एकेकाळी आदिवासी बहुल नक्षलग्रस्त व उद्योगविरहित जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख होती। मात्र गेल्या 5 वर्षापासून हळूहळू आपल्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग व्यवसाय उभारी घेत आहेत। विविध नामांकित कंपन्या जिल्ह्यात येऊ लागल्या आहेत। यासह आधी कंपन्यांमध्ये येथील रोजगार युवक युवतींना नोकरी मिळावी यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून वाढती बेरोजगाराची समस्या दूर करणे आपला हाच असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी केले। रविवारी 18 ऑगस्टला आलापल्ली येथील क्रीडा संकुल परिसरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला। पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हवी तशी नोकरी न मिळाल्याने जिल्ह्यात बेरोजगाराची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। सर्वांना चरितार्थ चालविताना पैशाची गरज भासते, पण ती गरज सोडवताना नोकरी अर्थात कामाच्या संधी सध्याच्या काळात मिळत नाहीत। त्यामुळे शिक्षण, सिंचन आणि रोजगार हे ब्रीद वाक्य घेऊन आपण निवडणुकीला सामोर गेलो आणि लोकांनी भरभरून प्रेम दिलेले शब्द पाळण्यासाठी आपला सतत प्रयत्न सुरू असून या भागातील प्रत्येक युवक युवती स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी हा भव्य रोजगार मेळावा घेण्यात येत आहे। या मेळाव्यात जवळपास 34 कंपन्यांना पाचारण करण्यात आले आहे। या विविध कंपन्यांमध्ये जवळपास 12,500 बेरोजगार युवक युवतींना आपापल्या स्किलनुसार टप्प्याटप्प्याने काम दिले जाणार आहे। त्यामुळे ह्या रोजगार मेळाव्याचा पुरेपूर लाभ घ्या असे आवाहन त्यांनी केले। एवढेच नव्हे तर गेल्या 15 वर्षात जे काम राज्यमंत्रीपदावर असताना मी करू शकलो नाही ते या पदावर आल्यावर केले आहे। त्यामुळेच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, म्हणून माझ्यावर टीका करण्याचे काम करीत आहेत। मात्र टीका केल्याशिवाय काम देखील करता येत नाही। त्यामुळे विरोधकांनी अशीच टीका करत राहावी, मी लोकहिताचे काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगत चिमटेही घेतली। या भव्य रोजगार मेळाव्यात जवळपास 10 ते 12,000 बेरोजगार युवक युवतींनी हजेरी लावली होती। मेळाव्यात लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला। केवळ या नामांकित कंपन्यांमध्येच नव्हे तर कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यात आली। युवकांना नियुक्तीपत्र देत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर मुलाखत दिलेल्या अर्जकर्त्या उमेदवारांना पुढील काही दिवसातच भ्रमणध्वनीद्वारे पाचारण करून त्यांना विविध क्षेत्रात नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे। पुणेपासून तर आलापल्लीपर्यंत विविध कंपन्यांमध्ये सुशिक्षित युवक युवतींना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे तस्मिया शेख यांनी सांगितले।